Hi, welcome to my channel Innocent Shoga. Today we are going to start from our CS1चं the last chapter. कोणतं आहे? आपलं ते वेब डेव्हलपमेंट. काय? वेब डेव्हलपमेंट आणि HTML. अजून काय काय HTML स्ट्रक्चर, लिस्ट, टेबल, इमेजेस, लिंकिंग, स्क्रिप्टिंग विथ EVS स्क्रिप्ट. आता याच्यामध्ये मेनली टॉपिक हे असणार आहे याचे काय म्हणतात कोडिंग रिलेटेड टॉपिक्स असणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मला एक्झाम्पल द्यावं लागणार आहे. आता पहिला पॉईंट काय आपला पहिला पॉईंट आपलं HTML स्ट्रक्चर, जी HTML लँग्वेज कोडिंगची, ठीक आहे. HTML लँग्वेज आपल्याला बघायचं आहे. HTML इज द मेन लँग्वेज फॉर क्रिएटिंग वेब पेजेस. आता राहिल्याविषयी वेब पेजेस म्हणजे काय, जे आपण लाईव्ह गुगलवर जाऊन आपण जे वेबसाईट सर्च करतो, ठीक आहे. वेबसाईटवर जे पेजेस असतात, समजा उदाहरण तुम्ही कॅनवा उघडलं, फोटोशॉप उघडलं, जे उघडल्यानंतर तुम्हाला जे वेबसाईटचे असे पेजेस असतात, ठीक आहे. किंवा उघडल्यानंतर ई बालभारती.com उघडलं तर तुम्हाला तसे पेजेस दिसतात. असे हे सायन्स बघा. त्याचे नेक्स्ट पेजसाठी हे पहिलं पेज, त्याच्यानंतर हे दुसरं पेज, ठीक आहे. असे जे पेजेस जागा काय म्हणतो आपण वेब पेजेस म्हणतो, ठीक आहे. किंवा अजून दुसरा अर्थ समाजासाठी सांगतोय, ठीक आहे. वेब पेजेसचा अर्थ ऍक्च्युअली नसतं, पण समाजासाठी सांगतोय. तुम्हाला समजणे जास्त गरजेचं आहे. HTML इज मेन लँग्वेज फॉर क्रिएटिंग वेब पेजेस. अजून जास्त आपले वेबसाईट असतात, ठीक आहे. आपले नवीन नवीन असे वेबसाईट असतात, त्या वेबसाईटसाठी आपण HTML लँग्वेजचा यूज करतो, ठीक आहे. एव्हरी पेज स्टार्ट्स विथ HTML. हा HTMLचा कोड आहे, ठीक आहे. हा HTML यूज करता ॲज अ हेड म्हणून यूज करता फॉर द टायटल अँड इन्फॉर्मेशन. कशी यूज करता? टायटल अँड इन्फॉर्मेशन साठी HTML या शब्दाचा यूज केला जातो, ठीक आहे. त्यासाठी टायटल अँड इन्फॉर्मेशन, तुम्ही जे टायटल वापरणार, जे इन्फॉर्मेशन वापरणार आहे, ते आधी HTML असं शब्द वापरलं जातं. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट आहे लिस्ट इन HTML. आता लिस्ट नावाचा एक प्रकार काय बघू आपण HTML मध्ये. लिस्ट हेल्प शो इट आयटम्स वन आफ्टर अदर. म्हणजे काय, समजा इथे एखादी गोष्ट आहे, ठीक आहे. इथे एखादी गोष्ट आहे आणि इकडे काय, ही एक गोष्ट आहे, ओके. तर ह्या एलिमेंट नंतर ही पुढची गोष्ट येणार आहे, ठीक आहे. ते आपल्याला सांगते ही तुमची लिस्ट आहे, ठीक आहे. या लिस्ट नंतर दुसरी लिस्ट येणार आहे, किंवा हा एक एलिमेंट आहे, या एलिमेंट दुसरी एलिमेंट येणार आहे. उदाहरणार्थ एखादं उदाहरण देतो. तुम्हाला एक गोष्ट आधी काम आहे, ठीक आहे. ते काम झालं तुम्हाला दुसरं काम पण करायचंच आहे, ठीक आहे. एक्झाम्पल, एक काम दिलंय, ते काम तुम्हाला दुसरं काम काय करायचंय, हे करायचंय, ठीक आहे. एका एलिमेंट नंतर दुसरा एलिमेंट तयार आहे. लिस्ट हे शो आयटम्स वन आफ्टर द अदर, ठीक आहे. 3 टाइप्स: ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट आणि डेफिनेशन लिस्ट. आता हे 3 टाइप्स आहे, हे 3 टाइप्स लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्हाला एक्झामला विचारतील ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट आणि डेफिनेशन लिस्ट, ठीक आहे. 3 टाइप्स आहे लिस्ट इन HTML चे. लिस्टचा अर्थ काय, एका एलिमेंट नंतर दुसरा एलिमेंट हा येणार आहे, ठीक आहे. एक्झाम्पल बघू आपण. ULLI मँगो, LI ऍपल, LIUM फॉर बुलेट पॉईंट्स. हा जे कोड आहे, ठीक आहे, एक्झाम्पल आहे. तुम्हाला एकच पॉईंट त्याच्यावर हा तुम्हाला लक्षात ठेवला नाही किंवा लिहून देऊन प्रॅक्टिस करणार नाही, तेव्हा हा कोड लक्षात राहील, ठीक आहे. नेक्स्ट बघू. थर्ड पॉईंट आपलं टेबल्स. टेबल ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन इन रोज अँड कॉलम्स. रोज म्हणजे काय, रोज म्हणजे आपली आडवी लाईन. कॉलम म्हणजे काय, कॉलम म्हणजे उभी लाईन, ठीक आहे. अशी सरळ उभी लाईन, ठीक आहे. टेबल काय करतात, टेबल ऑर्गनाइज करतात, इन्फॉर्मेशन ऑर्गनाइज करतात. कशी, रोज म्हणजे आडवे आणि कशी कॉलम म्हणजे काय, उभे, ठीक आहे. मेड विथ टॅग्स, टेबल, TR रो, ठीक आहे. TD सेल, हेडिंग्स, ठीक आहे. टेबल मध्ये या गोष्टी ऑर्गनाइज केल्या जातात, म्हणजे इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते एक प्रकारची, ठीक आहे. कशी, रॉज म्हणजे कॉलम म्हणजे, रोज म्हणजे हे आणि कॉलम म्हणजे हे. रोज म्हणजे काय, हे आणि कॉलम म्हणजे काय, हे, ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल दिले बघा आपल्याला. त्याचे एक्झाम्पल टेबल TR नेम द एज, TR एमिट 15 आणि टेबल. एक एक्झाम्पल आहे, जे तुम्हाला लिहून लिहून प्रॅक्टिस करणार, ठीक आहे. लिहून लिहून प्रॅक्टिस केल्याशिवाय गत्यंतर नाही. पुढे नेक्स्ट पॉईंट आपले इमेजेस. आता हा जो टॉपिक आहे HTML चा, ठीक आहे, हा थोडक्यात सांगितला आहे, याच्यामध्ये जास्त जास्त कोड आहे आणि ते कोड तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार, ठीक आहे. इमेजेस आर ऍडेड विथ इमेज टॅग. हा शब्द वापरला जातो इमेज टॅग साठी, ठीक आहे. एक्झाम्पल इमेज SIC, PIC, JPG. JPG फॉर्मॅट आपली इमेज असते. अल्ट फोटो शो द पिक्चर ऑन युअर पेज. आता हा कोड आहे, ठीक आहे. एक्झाम्पल आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला आहे, याचे काय ऑप्शन नाही. लिंकिंग पेजेस. लिंक्स कनेक्ट पेज युजिंग द ए टॅग. म्हणजे काय, तुमचं एखादं पेज आहे, ते कसं प्लसचं साईन असतं. समजा इथे प्लस साईन इथे. आता इथे तुम्ही क्लिक केलं तर काय, दोन्ही पेज काय अजून कनेक्ट होतील. दोन्ही पेज काय अजून कनेक्ट होतील. एक्झाम्पल पण दिले HREF STPS, ठीक आहे. हे एक्झाम्पल याचं. क्लिकेबल टेक्स्ट. Script and VBS script. VBS script lets you add basic actions like pop-ups, simple checks. म्हणजे काय,
तुम्हाला ज्या गोष्टी ऍड करायच्या असतात एखाद्या इमेजमध्ये एखाद्या टेक्स्टमध्ये, ठीक आहे, त्या गोष्टी करतात. स्क्रिप्ट टाईप टेक्स्ट व्हीबी स्क्रिप्ट, एमएस बॉक्स वेलकम स्क्रिप्ट, ठीक आहे, या गोष्टी स्क्रिप्टमध्ये किंवा व्हीबी स्क्रिप्टमध्ये ऍड केल्या जातात. नोट, व्हीबी स्क्रिप्ट ओनली वर्क्स इन इंटरनेट एक्सप्लोरर, नॉट इन मॉडर्न ब्राउझर. व्हीबी स्क्रिप्ट आहे ती कशावर काम करते, ओनली वर्क्स इन इंटरनेट एक्सप्लोरर, जे इंटरनेट गोष्टी काम करतात त्यांच्यावर काम करते, नॉट इन मॉडर्न ब्राउझर. कुठल्याही प्रकारच्या मॉडर्न ब्राउझर या गोष्टी ऍड करत नाही. दिस स्ट्रक्चर युजेस व्हेरी सिम्पल लँग्वेज अँड एक्झाम्पल्स इफ यू वॉन्ट टू रेडी, ठीक आहे. सगळ्यात सिम्पल लँग्वेज पीपीटी, ठीक आहे, तयार केली आहे मी. याच्यामध्ये पहिल्या पॉईंट काय बघितलं आपण, HTML लँग्वेज, ठीक आहे. HTML का एक मेन लँग्वेज, ठीक आहे, आणि ह्याचा कोड लिहिला, ठीक आहे. कोड कशासाठी, टायटल आणि इन्फॉर्मेशनसाठी. नेक्स्ट काय, लिस्ट इन HTML. लिस्ट म्हणजे काय, एका एलिमेंट नंतर दुसरा एलिमेंट हा येणार आहे आणि तुम्हाला एक्झाम पाहिजे, तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. टेबलमध्ये काय, रो आणि काय कॉलम. रो म्हणजे काय, आडवी लाईन रो आणि उभी लाईन कॉलम, तिची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. त्याचा कोड लिहिला, ठीक आहे. इमेजेस मध्ये इमेज हा टॅग लावला जातो, हा टॅग लावला जातो. लिंकिंग पेजेस मध्ये असे पेजेस लिंक केले जातात, म्हणजे पेज जोडले जातात, एक पेज दुसऱ्या पेजच्या जोडलं जातं. स्क्रिप्टिंग मध्ये जे तुम्हाला ऍक्शन ऍड करायचे एखाद्या टेक्स्ट मेसेज टाईप करताना ते केले जातात, ठीक आहे. ठीक आहे, CS1 चं ते लास्ट चॅप्टर झालंय, ठीक आहे. आता CS2 आपल्याला स्टार्ट करायचं आहे. CS2 बी 4-5 दिवसामध्ये संपून जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्यानंतर जॉग्राफी, हिंदी मराठी, ठीक आहे. डिसेंबर एंडिंग पर्यंत तुमचा सिलेबस हा एंड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला लाईव्ह लेक्चर्स घेऊन तुमचे IMP क्वेश्चन वन शॉट आहे, ठीक आहे. धन्यवाद.